मूर्तिकलेत खऱ्या अर्थानं तुम्ही कधी आलात, त्या प्रवासाची सुरुवात कधी झाली? हो, मूर्तिकलेची सुरुवात तर सुरुवातीपासून करतच होतो. 12वीला असताना, म्हणजे SP कॉलेजला 11वीला असताना, सायन्सला असताना फिरोदिया करंडकमध्ये मी भाग घेतला होता. त्यावेळेला बरेच आता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारे बरेच लोक आहेत, त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. आणि मग तिथं मी एक मातीचं शिल्प तयार केलं होतं. जॅकी श्रॉफ आले होते त्या कार्यक्रमाला, त्यांनी स्पेशली बोलवून घेतलं, कोणी केलं आहे काय चौकशी केली आणि त्यांनी मला मिठी मारली. तिथं तो खरा टर्निंग पॉईंट म्हणायला हरकत नाही, की माझी पूर्ण सुरुवात झाली की नाही आता शिल्पकलेतच आपण काम करायचं. नाही तर त्याच्या आधी काय सायन्स करत होतो, मग गाड्या मॉडिफिकेशन असेल किंवा तुळशीबागेमध्ये तर काम करतच होतो, इतर मंडई बाबूगेनू ह्यासारख्या मंडळांमध्ये काम करतच होतो. मग आजोबा गणपती उत्सव तुळशीबागेचे अध्यक्ष होते. म्हणजे पहिल्यांदा असा विषय की एका कलाकाराला तो मान दिला गेला अध्यक्षपदाचा. तेव्हापासनं दर गुरुपौर्णिमेला मग ती मीटिंग व्हायची, उत्सव इथून पुढचा उत्सव कसा साजरा करायचा, पार पाडायचा. आणि 1952 सालापासनं हलत्या चित्रांचा किंवा हलत्या देखाव्यांचा हा विषय आजोबांनीच सुरू केलेला. त्यामुळे गणपती उत्सव हे वातावरण अगदी टिळकांच्या काळापासनं, माझे खापर पणजोबा असल्यापासनं घरात आहे पूर्णपणे. अरे वा. त्यामुळे तुळशीबागेशी आमची नाळ ही खापर पणजोबापासनं जोडली गेलेली, टिळकांपासनं जोडली गेलेली आहे. त्यामुळे उत्सव जगलेले सगळे घरात लोक आहेत, त्यांच्या सानिध्यात आमचं बालपण ती उत्सुकता लागून राहिलेली असते प्रचंड. पण मग त्यांच्या आठवणी काय, म्हणजे त्यांना तुम्ही मूर्ती घडवताना कसं बघितलेलं आहे? अगदी म्हणजे त्यांच्यासोबतच असायचो कंटिन्यू, कारण वरती घर होतं आणि खाली स्टुडिओ होता. शाळेतनं घरी आल्यानंतर खाली स्टुडिओतच जाऊन कंटिन्यू बसायचो. ते डायरेक्ट ते प्लॅस्टर आणि त्या मातीच्या ह्याच्यात पांढराहूनच वरती यायचो त्या धुळीमध्ये. आपली घरातच युनिव्हर्सिटी असं म्हणायला हरकत नाही. पण गणेश मूर्ती तयार करताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी लागते आणि सगळ्यात जास्त काळजी कुठली घ्यावी लागते? त्यावेळेला काही आता पूर्वी काम जे करायचो तेव्हा आणखी समज नव्हती मातीची आणि सगळ्या गोष्टींची. पण जसा शास्त्रशुद्ध अभ्यास वाढत गेला तसं सगळ्यात महत्त्वाचं आम्ही चित्रावर पूर्ण कॉन्सन्ट्रेट आणि त्याच्यावर व्हिज्युअलायझेशन जास्त प्रमाणात करतो. आणि त्या चित्रावरनं मग मातीची काही स्केचेस करतो, म्हणजे मातीचे छोटे छोटे मॉडेल करून त्यातलं एक मॉडेल फायनल करून मग आपण पुढच्या कामाला सुरुवात करतो. तर त्यासाठी नक्कीच सात्विकता ही फार प्रमाणात त्याच्यात बाळगावी लागते. अगदी. तरच म्हणजे मनातल्या ज्या भावना आहेत त्या जर खूप छान आणि आनंददायी असतील तर तो रस त्याच्यात नक्की उतरतो, ह्याच्यावर माझा विश्वास आहे.